तालुक्यातील अवघराव सावंगी येथे जुगार अड्ड्यावर धाड 11 जणांवर गुन्हा दाखल 50,000चा मुद्देमाल जप्त। पारत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवघडराव सावंगी येथे मारुती मंदिराच्या लगत असलेल्या बकऱ्यांच्या टीन शेडमध्ये चालणाऱ्या पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर पारत पोलिसांनी छापा मारलाय। या कारवाईत पोलिसांनी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून रोख रकमेसह एक मोटरसायकल असा एकूण 50,370 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1:40 सुमारास मौजे अवघडराव सावंगी येथे आनंदा शेषराव पाडळे यांच्या बकऱ्यांच्या टीन शेडमध्ये काही जण बसून 52 पत्त्यांवर पैशांच्या हारजीतचा खेळ खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। याच माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाड टाकली। आरोपींवर झाली कारवाई। अशोक राजगीर मुळे वय 40, दिलीप विठ्ठल खराडे वय 35, रमेश सौदागीर हजारे वय 40, विजय तेजराव शिंदे वय 38, विष्णू शिवाजी गायकवाड वय 23, संदीप बाबूराव कडेकर वय 35, अरबाज शेख रशीद वय 25, सचिन शांताराम हसके वय 26, शेख इस्माईल शेख मेहमूद वय 40, आनंदा शेषराव पाडळे, भिका किसन पाडळे वय 48, सर्व राहणार अवघडराव सावंगी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। हस्तगत केलेला मुद्देमाल। कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एकूण 5,370 रुपये रोख, 45,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची पॅशन प्रो मोटरसायकल क्रमांक MH28AK7264 आणि 52 कॅट पत्त्यांचा कॅट असा एकूण 50,370 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनुराज रामभाऊ वाठोरे यांच्या फिर्यादीवरून पारत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 249/2026 कलम 12 महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या आदेशाने या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक नेमाने करीत आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली। हरी बोराडे, झी इंडिया 24 तास, जालना।